आपल्याला काही वेळापूर्वी किंवा दुपारपर्यंत माहिती मिळालीच असेल, त्यांनी उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे शिवसेना सोडून जाताना त्या संदर्भात जे स्पष्टीकरण दिलं ते स्पष्टीकरण अतिशय बेजबाबदारपणे दिलेलं आहे, कोणताही विचार न करता दिलेला आहे. असं विचारलं गेलं पत्रकारांकडून त्यांना की आपण उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सभापती देखील होतात, नगरसेवक देखील होतात आणि आता उपजिल्हा प्रमुख देखील आहात, तरीसुद्धा आपण का सोडून जाता. तर त्यांनी असं उत्तर दिलं, त्यांनी आणि त्यांच्या कन्येने, की आम्ही उमेदवारी मागितली होती परंतु उमेदवारी मिळाली नाही, दिली नाही, हा आमच्यावर अन्याय झाला. मला एक सांगावं असं वाटतं, जर तुम्ही पक्षाचे सभापती होतात, पक्षाचे परिवहन सामाजिक सभापती होतात, पक्षाचे नगरसेवक होतात, पक्षाचे उपजिल्हा प्रमुख होतात, तर आपल्यावर अन्याय झाला हे कोणत्या उद्देशाने आपण सांगता. आज महत्त्वाची गोष्ट अशी आहे, पक्षश्रेष्ठींनी या भागातील प्रभाग क्रमांक 4 मधील उमेदवारी देताना स्थानिक सर्व शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्यासह काटकर साहेबांच्यासह सगळ्यांना बोलवलं होतं. त्यांना विचारणा केली होती की स्थानिक ठिकाणचे तुम्ही रहिवासी आहात, स्थानिक ठिकाणचे कार्यकर्ते आहात, पदाधिकारी आहात, जबाबदार व्यक्ती आहात, तर अशा वेळेस आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी देताना हस्तक्षेप करणार नाही. तुम्ही आपसात ठरवून योग्य ते उमेदवार निवडावेत आणि ते उमेदवार आम्हाला सांगावेत, जेणेकरून आम्ही त्या योग्य उमेदवाराची निवड करून चयन करून त्यांना आपले उमेदवाराचे AB फॉर्म देऊ. हे सगळं झाल्यानंतर त्या ठिकाणी आमचे शिवसेनेचे उपनेते आदरणीय श्री विजयजी साळवी साहेब यांनी सगळ्यांना बोलवून घेतलं आणि सगळ्यांना सांगितलं, मी कोणावरही कोणाची उमेदवारी लादणार नाही. तिथेच काय अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांना सांगितलं, उमेदवारी लादणार नाही, तुम्ही तुमचे उमेदवार तुम्ही ठरवा. आणि त्याप्रमाणे सर्व पदाधिकाऱ्यांच्या समोर त्यांना विचारणा केली गेली. कारण आमचा प्रभाग असा आहे, प्रभाग क्रमांक 4 मध्ये एक महिला मागासवर्गीय, OBC पुरुष, ओपन पुरुष आणि हे महिला ओपन. आणि अशा वेळेस आमच्या आदरणीय श्री माजी सभापती दयाशंकर शेट्टी यांनाही विचारलं की आपण उमेदवारी लढवणार का, तर ते म्हणाले की मला उमेदवारी लढवायची नाही, परंतु महिला खुल्या प्रवर्गासाठी माझ्या पत्नीला मी पत्नीसाठी शिफारस करत आहे, कारण मला उमेदवारी लढायची नाही. त्यावेळेस श्री दयाशंकर शेट्टी यांनी असंही म्हटलं, जर पक्षाची दुसरी पदाधिकारी कोणी ही लढत असेल तर मी या गोष्टीतून माघार घेतो, मला कोणतीही उमेदवारी पक्षावर लादायची नाही. हे सगळं ठरल्यानंतर आज अचानक या पद्धतीने श्री सन्माननीय विजयजी काटकर आणि त्यांच्या कन्येने जो पक्षावर आरोप केला, पक्षश्रेष्ठीवर आरोप केला की आमच्यावर अन्याय केला, आज यांनी आमच्या पक्षावर बाहेरचे उमेदवार लादले. आता तुम्हाला सांगतो, दयाशंकरजी शेट्टी हे माजी नगरसेवक, हे शिवसेना उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे पक्षाचेच सदस्य, त्यानंतर हे पक्षाचेच आहेत. त्यानंतर आमचे स्थानिक शाखा प्रमुख शत्रुघ्न काशीनाथ तरे यांना उमेदवारी देण्याचं ठरलं होतं, परंतु ऐनवेळी त्यांनी सांगितलं की ही उमेदवारी मला न देता तुम्ही मलाच देतायत असं समजून तुम्ही माझे भाऊ श्री राम काशीनाथजी तरे यांना द्यावी, म्हणजे आम्ही बाहेरचे उमेदवार घेतलेले नाहीत असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि तिसरे या ठिकाणी जे गायकवाडताई आहेत, गायकवाडताईंना या ठिकाणी त्या प्रभागातले नगरसेविका, माजी नगरसेविका यांच्या स्नुषा म्हणून त्यांना ती उमेदवारी दिलेली आहे. कारण आमच्या भागात 3 नगरसेवक 3 उमेदवार एकाच प्रभागातले होऊ नये म्हणून आम्ही योग्य ती विभागणी करून त्या ठिकाणी या उमेदवाऱ्या दिल्या. या उमेदवाऱ्या आम्ही पक्षश्रेष्ठीसमोर मांडल्या आणि आदरणीय विजयजी साळवी साहेबांनी सर्वांतरे विचार करून सगळ्यांच्या सर्वानुमते या उमेदवारांना AB फॉर्म दिले. कोणतीही बळजबरी या ठिकाणी केलेली नाही. आणि जे ड विभागातील जे उमेदवार आहेत, श्री राहुल मुकुंद कोट, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ही युती जाहीर केल्यानंतर एक सीट हे त्यांना देणं अनिवार्य होतं, त्यानुसार त्यांना ते दिलेलं आहे. त्यामुळे बाहेरच्या कोणत्या माणसाला आयात करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तर अशा प्रकारे खोटेपणाने आपल्या पक्षावर आरोप करून या पक्षाला बदनाम करणं अतिशय दुःखदायक वेदनादायी घटना आहे. तरी त्या गोष्टीबद्दल मी आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे. आदरणीय शिवसेनेचे उपनेते किंवा कोणीही वरिष्ठ यांनी कोणतीही उमेदवारी आमच्यावर लादली नाही. ही सर्व उमेदवार आमच्या सर्व पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सर्वानुमते ठरलेले आहेत, एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. सर्व शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांना आदरणीय उपशिवसेनेचे उपनेते विजयजी साळवी साहेब यांनी बोलावून सगळ्यांना समोर बसवलं आणि त्यांनी विचारणा केली की आपल्यामधून कोण इच्छुक आहे. त्यावेळेस सन्माननीय माजी
सभापती विजयजी काटकर यांनाही विचारणा केली, खुल्या प्रभागातून खुल्या वर्गातून तुम्ही उमेदवारी लढवण्यास इच्छुक आहात का? ती उमेदवारी आपल्याला देण्यासाठी मी शिफारस करेन. परंतु ते सांगितल्यानंतर देखील सन्माननीय विजयजी काटकर यांनी ती उमेदवारी लढण्यास नकार दिला आणि ते मी असमर्थ आहे असं त्यांनी या ठिकाणी असमर्थता दर्शवली. त्यानंतर श्री दयाशंकरजी शेट्टी यांनी त्यांच्या कन्येला विचारणा केली की बेटा, या ठिकाणी जर तुला उमेदवारी लढायची असेल, तू पक्षाची महिला पदाधिकारी आहेत, तर मी या ठिकाणी माघार घेतो, ती उमेदवारी तू लढ, अशी विनंती करून देखील त्यांनी त्या ठिकाणी नकार दिला. आणि आज पक्षावर बदनामीकारक आरोप करणं ही अत्यंत दुःखदायक वेदनादायक घटना आज घडलेली आहे. तरी या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी आज आम्ही तुमच्यासमोर या गोष्टीची वाच्यता केलेली आहे. धन्यवाद.